मुलांनो, प्रॉब्लेम सेट मधलं आपण 9वं एक्झाम्पल या ठिकाणी पाहतो आहोत. खूप छान आहे. फायर ब्रिगेडवरचं गणित आहे. अ लॅडर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ द फायर ब्रिगेड व्हॅन. अग्निशमन दलाची गाडी, फायर ब्रिगेड, अग्निशमन दलाच्या गाडीवर एक शिडी आहे. ती शिडी जास्तीत जास्त 70 कोनामध्ये उचलता येते. अग्निशमन दलाची गाडी अशी शिडी असते, ती अशी उचलता येते, एवढी उचलता येते आणि मग असं पुढे 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 अशी लांब न्यायची. कळलं काय? लक्षात घ्या. अशी आणि मग उचलता येते आणि तिची लांबी जास्तीत जास्त किती असू शकते? तर जास्तीत जास्त लांबी 20 मीटर. लक्षात घ्या. जास्तीत जास्त लांबी किती होऊ शकते बघा सर? 20 मीटर पुढे वाढवून. इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर अबाव द ग्राउंड. हा जो प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर शिडी आहे ती 2 मीटर उंच आहे. अबाव म्हणजे उंच. लक्षात घ्या, जमिनीपासून 2 मीटर उंच आहे. फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम ग्राउंड अप टू द लॅडर कॅन रीच. म्हणजे मॅक्झिमम उंची शोधा जमिनीपासून लॅडर जिथपर्यंत शिडी पोहोचणार आहे तिथपर्यंत. रीच म्हणजे पोहोचणे. रीच म्हणजे काय बघा सर? पोहोचणे. tan sin 70 दिलेलं आहे, म्हणजे साईन घ्यायचाच आहे. काय व्हॅल्यू आहे मुलांनो साईन थिटाची? साईन थिटा म्हणजे काय? सबाक्क. साईन थिटा म्हणजे काय? सबाक्क. समोरची बाजू भागिले कर्ण, म्हणजे अपोजिट साइड ऑफ थिटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. साईन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. लक्षात ठेवा, साईन मागितले त्यांनी. आता पहिल्या आकृतीच्या मागे लागूया आपण. बघा बरं कशी शिडी येते. लक्ष द्या. तर मुलांनो, मला असं वाटतं बघा सर, ही गाडी आहे. मुलांनो लक्ष द्या नीट. ही गाडी, बरोबर आहे सर. ही गाडी लक्षात घ्या. ही तुमची काय जी आहे ती व्हॅन, बरोबर आहे का सर? अशा प्रकारची ही व्हॅन आहे. लक्षात घ्या सर. अशी ही अशी ही व्हॅन, बरोबर आहे सर. फायर ब्रिगेड. या फायर ब्रिगेडवर अशी ही शिडी असते सर. इथं अशी शिडी असते, बरोबर आहे सर. इथे शिडी असते. लक्षात घ्या अशी. आणि ही शिडी हा प्लॅटफॉर्म आहे. आता ही जमीन लक्षात घ्या सर, बरोबर आहे सर. ही जमीन, ही जमीन आणि ह्या जमिनीपासून हा जो प्लॅटफॉर्म आहे, शिडी जिथं आहे ती 2 मीटरवर आहे. किती आहे बघा सर? 2 मीटर दिले का बघा सर? 2 मीटर उंचीवर आहे. आता इथनं ही शिडी अशी उचलायची, बरोबर आहे सर. इथनं अशी शिडी उचलायची. जास्तीत जास्त किती उंचीवर? तर 70 डिग्रीवर जाते. लक्षात घ्या. मॅक्झिमम 70 डिग्री. म्हणजे ही अशी 70 सर, अशी ही 70 डिग्रीवर उचलता येते. अशी अशी ही किती डिग्रीवर सांगा सर? 70 डिग्रीवर उचलता येते. लक्षात घ्या. आणि जास्तीत जास्त लांब असं, जास्तीत जास्त लांब किती सांगा नेता येते? अशी ही जास्तीत जास्त लांब, एवढ्या लांब नेता येते सर. लक्षात घ्या. आणि त्याची लांबी किती असते सांगा? 20 मीटर ही लांबी सर. ही शिडी, ही लॅडर आहे. लक्षात घ्या सर. काय सांगा सर? ही लॅडर आहे. तर ही जी लॅडर आहे लक्षात घ्या, हे जे अंतिम टोक आहे लास्टचं, ते किती उंचीवर पोचलं असं म्हणतंय सर. ही जी हाईट आहे, हे अंतिम टोक किती उंचीवर पोचलं हे काढायचं आहे. आपण म्हणतो फाइंड आउट धिस हाईट. लक्षात घ्या. ही जी हाईट आहे आपल्याला, ही किती उंचीवर पोचलं ते आपल्याला काढायचं आहे. मग आता आपण आकृती काढूया मुलांना. बरोबर सर. ही जरा रफ फिगर झाली तुम्हाला कळण्यासाठी. मग आकृती काढूया. कशी होईल सांगा बरं सर? पहिल्यांदा तर इकडे या सर. लक्ष द्या. ही जमीन सर, ही जमीन, त्याला आपण लँड म्हणूया. लक्षात आलं? ह्या जमिनीवरती लक्षात घ्या, इथं हे 2 मीटर प्लॅटफॉर्म, हे AB, हे 2 मीटर हा प्लॅटफॉर्म. इथून ही शिडी, ही सर लक्षात घ्या, जी लाईन ऑफ व्हिजन 0 डिग्री, हे लाईन ऑफ व्हिजन 0 डिग्री, बरोबर. हितनं उचलायची शिडी 70 मापामध्ये. ही 70 मापामध्ये उचलली सर. इथून ही अशी, हा 70 मापामध्ये शिडी उचलली. ही लॅडर, ही लॅडर म्हणजे शिडी सर. ह्याची लांबी किती आहे सांगा सर? 20 मीटर. बरोबर. जास्तीत जास्त अशी इतकी लांब नेता येते.
मग किती उंचीवर पोचेल असं म्हटलंय सर त्यांनी? तर या ठिकाणी एवढ्या उंचीवर पोचेल, म्हणजे ही किती हाईट त्यांनी विचारली सर अशी? बरोबर सर, ही हाईट विचारलेली आहे त्यांनी, हे 0 झालं. म्हणजे हे ए बी, हे सी इथं हाईट आलं, हे डी इथं खाली सी डी, आणि हे ई आलं सर, लक्षात घ्या. हे ई आलं, कळतंय का बघा सर, हे ई. ही सी डी, ही फायर ब्रिगेडचा हा प्लॅटफॉर्म, हा प्लॅटफॉर्म, आणि ही टोटल हाईट, ही टोटल हाईट लक्षात घ्या सर. आता तसं म्हणायला गेलं तर सर हा 90 झाला, हा पण 90 आहे, बरोबर सर, हा पण 90 होणार लाईन पॅरलल. हा रेक्टँगल झाला, हा रेक्टँगल म्हणजे काय आलं सांगा सर? आयत, बरोबर सर, हा आयत झाला. मग हे 2 मीटर म्हटल्यावर हे 2 मीटर झालं, हे 2 मीटर. आता ही उंची काढायला पाहिजे, ही x+2 झालं. आता हे तर माहीत नाही आहे आपल्याला, ही विचारलेली पण नाही आहे, काय संबंध पण नाही आहे. कारण आपल्याला लक्षात घ्या, या ठिकाणी हा 90 डिग्री आहे बघा सर, हा अँगल 90 डिग्री आहे, आणि हा लक्षात घ्या हायपो आहे, आणि ही 70च्या समोरची बाजू आहे, अपोजिट साइड ऑफ 20, आणि हा तुमचा ट्रँगल. सर हा ट्रँगल तुम्ही वापरायचा आहे, लक्षात घ्या सर, कळले का बघा, हा ट्रँगल. आणि ह्या ट्रँगलमध्ये तुम्ही काय वापरणार आहे? sin 70. काय वापरणार आहे? sin 70. ह्या रेड ट्रँगलमध्ये sin 70 तुम्ही वापरणार आहे, लक्षात घ्या सर. आणि टोटल हाईट किती आहे सांगा सर? ही टोटल हाईट ही किती आहे सांगा? x+2 टोटल हाईट, ही x ही 2 टोटल हाईट. मग चला सुरू करूया. ही रफ फिगर होती, परीक्षेत काढायची गरज नाही, ही काढायची गरज आहे, बरोबर आहे सर. आता या ठिकाणी बघा, हा काटकोन त्रिकोण आहे, हवा असेल तर हा काटकोन त्रिकोण पुन्हा काढतो, लक्षात घ्या. हा काटकोन त्रिकोण आम्हाला पाहिजेल आहे, हा लक्षात घ्या. ही लॅडर आहे 20 मीटर, बरोबर आहे सर. ही x आहे, हा राईट अँगल आहे, हा B, हा E, आणि हा C, बरोबर आहे सर. या ठिकाणी हा अँगल 70 आहे, ही 70च्या समोरची बाजू आहे, अपोजिट साइड, समोरची बाजू. ही लक्षात घ्या 90च्या समोरची बाजू आहे, कर्ण, हायपोटेनिस. आणि तुम्हाला काय वापरायचे आहे सांगा सर? sin 70. काय वापरायचं आहे बघा सर? sin 70 स्टार्ट. लक्षात घ्या, sin थीटा बरोबर थीटाच्या समोरची बाजू, अपोजिट साइड ऑफ थीटा, डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. म्हणजे थीटाच्या समोरची बाजू भागिले कर्ण, साइन थीटा. म्हणजे आता 70 डिग्री घ्यायचं आहे, sin 70 इज इक्वल टू थीटाच्या समोरची बाजू CE आणि कर्ण BC. मग sin 70 ची व्हॅल्यू किती आहे? 0.94. किती आहे बघा सर? 0.94. इथं आलं सर 0.94. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ CE? किती आहे सांगा? x. आणि BC किती आहे बघा सर? 20. मग भागिले 20 चे गुणिले 20, 0.94 इंटू 20 इज इक्वल टू x. मग आता हे मल्टिप्लिकेशन करा, हे 0 टाका इथं, 2 नी मल्टिप्लाय करा, 2 चोक 8, 2 9 18, संपलं. किती पॉइंट कसा द्यायचा? तर 2 डिजिट सोडून पॉइंट द्यायचा. मग 2 डिजिट सोडा, 18.80, बरोबर सर. 18.80 इज इक्वल टू x. ही झाली x ची व्हॅल्यू, बरोबर सर. ही x ची व्हॅल्यू. तुम्हाला काय काढायची आहे? हाईट ऑफ. लक्षात घ्या, त्यांनी विचारले, लक्षात घ्या, फाइंड मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड. लक्षात घ्या, हाईट, रिक्वायर्ड हाईट, लक्षात घ्या, HEIGHT. हाईट इज इक्वल टू, हाईट किती आहे? x+2 टोटल हाईट, शिडीवरती पोहोचेल. हाईट इज इक्वल टू x+2. मग x किती आहे? 18.80 प्लस 2. 2 म्हणजेच काय? 2.0. 2 म्हणजेच काय? 2.0. मग आता पॉईंटची बेरीज घ्या सर. पॉईंटची बेरीज बघा, 18.80 सर, 18.80 आणि त्याच्यामध्ये घ्या 2.0. मारा बेरीज. 0 8 8, 8 2 10, 0 ह्याच्या आला 1 1 1 2, 20.80. किती आला बघा सर? हाईट किती आली? 20.80. 20.80 इतके मीटर
इतकं काय आलं सांगा सर, मीटर, METRE हे पण स्पेलिंग बरोबर आहे आणि METER हे पण स्पेलिंग बरोबर आहे. कळलंय का बघा सर, METER अमेरिकन इंग्लिश, METRE युरोपियन इंग्लिश. त्यामुळे लक्षात घ्या ही रिक्वायर्ड हाईट, ही आकृती आवश्यक आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी काढलं, लक्षात घ्या सर. बरोबर आहे. अशा प्रकारे लक्षात घ्या जो कच्चा भाग आहे त्याला आपण गोल करूया. या ठिकाणी तसं गणित सोपं होतं. बरोबर. आणि आणखीन एक गणित आपण या ठिकाणी बघूया जे स्टार एक्झाम्पल आहे प्रॉब्लेम सेट मधलं. पहा मुलांनो, प्रॉब्लेम सेट मधलं 10वं गणित. व्हाईल लँडिंग ॲट ॲन एअरपोर्ट, विमानतळावर उतरत असताना, लँडिंग म्हणजे उतरणे, लँडिंग म्हणजे काय सांगा सर, उतरणे. एअरपोर्ट म्हणजे काय बघा सर, विमानतळ. विमानतळावर उतरत असताना पायलट, पायलट म्हणजे वैमानिक, पायलट म्हणजे काय सांगा सर, वैमानिक. हा जो वैमानिक आहे सर, मेड ॲन अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे खाली बघताना होणारा कोन. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे खाली बघताना होणारा कोन, वरनं खाली बघायचं. अँगल किती आहे सांगा, 20 डिग्री. ॲव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन वॉज 200 km/h. हा स्पीड आहे. द प्लेन रीच्ड द ग्राउंड आफ्टर 54 सेकंद. लक्षात घ्या 54 सेकंदांनी ते प्लेन पोचतं. हिथं स्पीड आहे km/h, हे तास आहेत सर, तास. आणि हे तुम्ही म्हणताय सेकंद. मग एक तर सेकंदाचे तासापर्यंत पोचायला पाहिजे. मग पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की सेकंदाचे, मुलांना ऐका, सेकंद, सेकंदाचे मिनिट करताना, सेकंदाचे मिनिट करताना 60 नी भागा, 60 नी डिव्हाइड करा, डिव्हाइड करा. आणि मिनिटचे तास करताना सर, मिनिटचे आवर, तास करताना पुन्हा लक्षात घ्या 60 ने भागा. हे कळतंय का बघा सर. म्हणजे कसं होईल लक्षात घ्या सर, तर 54 सेकंद, लक्ष द्या सर, हे फार महत्वाचं चालू आहे. 54 सेकंड्स. मग ह्या सेकंड्स जर तुम्हाला आवर करायचं असेल तर 54 ला पहिल्यांदा 60 नी भागलं, डिवाइड केलं तर त्या सेकंदचे मिनिट झाले. आणि एकदा 60 नी भागलं तर मिनिटचे आवर झाले. हे आवर्स. हे कळलंय का बघा सर. 54 सेकंड्स म्हणजे 54/60 × 60 आवर्स. सेकंदाचे आवर्स करताना 60 × 60 नी भागायचं. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे दिस इज IMP, लक्षात घ्या, खूप महत्वाचं. हे नाही केलं गणित समजत. मग आता सर लक्षात घ्या, फाइंड द हाईट ॲट विच द प्लेन वॉज व्हेन इट स्टार्टेड लँडिंग. जेव्हा ते विमान, लक्षात घ्या, खाली असं वाकलं त्याला ते किती उंचीवर होतं ते सांगा म्हणते सर, किती उंचीवर होतं. चला आपण आकृती काढूया. लक्ष द्या माझ्याकडे, पहा. लक्षात घ्या, आकृती काढत असताना पहिल्यांदा ही जी आहे ती ही जमीन, लँड. ही लक्षात घ्या जमीन. लक्ष आहे का बघा सर. हे तुमचं विमान आहे इथं. हे लक्षात घ्या विमान आहे इथे. बरोबर आहे सर. इथं A या ठिकाणी विमान आहे. बरोबर आहे. हे विमान पुढं जायला पाहिजे होतं, पण हे विमान असं पुढं जात नाही. हे विमान असं पुढं जात नाही, 0 अँगल होतो. पण ते असं ह्याला खाली जमिनीवर उतरायचं आहे. मग उतरत असताना ते अँगल बदलतंय आणि असं खाली येतं इथं. आणि हा अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे हा जो अवनत कोन आहे, अँगल ऑफ डिप्रेशन किती आहे सांगा सर, 20 मापाचा आहे. खाली येताना लक्षात, इथं आलं, इथं जमिनीवर आलं B या ठिकाणी, इथं जमिनीवर आलं B या ठिकाणी. येत असताना त्याचा स्पीड काय होता मुलांनो, स्पीड SPEED, स्पीड काय होता तर लक्षात घ्या 200, लक्षात घ्या km/h हा स्पीड होता सर. लक्षात घ्या
येतानाचा. किती टाइम लागला मुलांनो? टाइम लक्ष आहे का बघा सर मुलांनो, टाइम किती लागला? तर टाइम लागला 54 सेकंद, म्हणजे 54 लक्ष आहे का बघा सर, 54 सेकंड्स लागला, लक्षात घ्या त्याला टाइम लागला. बरोबर आहे सर. हे किती डिस्टन्स काढलं माहित नाही मुलांनो, या ठिकाणी किती त्यानं डिस्टन्स तोडलं माहित नाही, क्वेश्चन मार्क, ते काढायचं आहे. आणि त्याकरता एक फॉर्म्युला आहे मुलांनो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे तुम्हाला एबी काढावं लागेल सर, लक्षात घ्या. आणि त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे की हे जे विमान आहे हे किती उंचीवर असेल ज्या वेळेला ते खाली वळालं, ज्या वेळेला त्याने वळालं तेव्हा ते किती उंचीवर असेल, ही हाईट त्यांनी विचारलेली आहे मुलांनो. मग जर आपण बघितलं मुलांनो, तर दोन समांतर रेषा असतील, इफ टू लाईन्स पॅरलल, आणि जर त्याला एका इंटरसेक्टिंग लाईनने इंटरसेक्ट केलं तर हा कोन आणि हा कोन सेम होतो, अल्टरनेट अँगल्स, व्युत्क्रम कोन. कुठला कोन? व्युत्क्रम कोन, अल्टरनेट अँगल्स. म्हणजे हा कोन 20 असेल तर हा कोन किती होणार बघा सर, 20. आम्हाला राईट अँगल ट्रायंगल लागतो मुलांनो, राईट अँगल ट्रायंगल लागतो सर, समजते का बघा. मग आता आपल्याला काय करायला लागेल सांगा सर, आपला काटकोन त्रिकोण हा आहे, हा काटकोन त्रिकोण आहे बघा मुलांनो, हा काटकोन त्रिकोण आहे. आणि आपल्याला sin 20 पाहिजे आहे, sin 20 तुमच्या लक्षात येते का बघा सर. मग sin थीटाचा काय फॉर्म्युला आहे सर मुलांनो? व्हॉट इज द, दिसतंय का बघा, लक्ष द्या. sin थीटाचा काय फॉर्म्युला आहे बघा, sin थीटा. या ठिकाणी लक्षात घ्या, sin थीटा म्हणजे अपोजिट साइड ऑफ थीटा, थीटाच्या समोरची बाजू भागिले हायपोटेन्यूज, कर्ण. मग आता sin 20 आहे मुलांनो, sin 20 इज इक्वल टू थीटाच्या समोरची बाजू सर, sin 20 म्हणजे अपोजिट साइड ऑफ 20, 20च्या समोरची बाजू, ही 20च्या समोरची बाजू सर, ह्याला म्हणायचं अपोजिट साइड. ही 20च्या समोरची बाजू आणि भागिले हायपोथेन्यूस, लक्षात घ्या हा झाला हायपोटेन्यूस, म्हणजे हा झाला ही हायपोटेन्यूस, ही कर्ण 90च्या समोरची बाजू, 90च्या समोरची. मग sin 20 ची व्हॅल्यू किती आहे? 0.342. 0.342 इज इक्वल टू 20च्या समोरची बाजू कुठली? AC. आणि कर्ण कुठली सांगा सर? AB. मग या ठिकाणी 0.342 इज इक्वल टू AC किती आहे? X. लक्षात घ्या, ही अपोजिट साइड आहे, अपोजिट साइड, समोरची बाजू, ह्याला म्हणतात समोरची बाजू, ह्याला म्हणतात कर्ण, कळते का बस. मग इथं ही X. आता AB काढायची आहे सर. मग AB कशी काढणार? तर AB काढत असताना मुलांनो लक्षात घ्या, तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे सांगा सर? तो फॉर्म्युला असा आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाइम. डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाइम, मुलांचं लक्ष आहे का? वेग बरोबर अंतर भागिले वेळ, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेग किती दिलाय सांगा सर? 200. बरोबर अंतर किती आहे सांगा सर? हे AB, हे काढायचं आहे AB. आणि टाइम किती आहे सांगा सर? 54 सेकंड्स. पण सेकंद नको, आम्हाला आवर पाहिजेत. मग 54 सेकंड्स म्हणजेच काय? 54/60 × 60 आवर्स. टाइम किती आला सांगा सर? 54/60 × 60. कळलंय का बघा सर? हे टाइम 54 सेकंद, 54 सेकंड्स म्हणजेच 54/60 × 60 इतके आवर्स. त्याचे आवर्स करायला लागतील सर, कारण स्पीड किलोमीटर आवर मध्ये आहे, लक्षात घ्या. मग आता या भागिलेचे गुणिले होणार आहे, तसं उचलायचं गुणिले, उलट करायचं नाही. म्हणजे कसं झालं बघा असं, 200 इंटू, इथं उजव्या साईडला भागाकार आहे, डाव्या साईडला गुणाकार, 64 डिव्हायडेड बाय 54 डिव्हायडेड बाय 60 × 60 इज इक्वल टू AB. हे कळले का बघा सर? हे इकडे गेलं, भागिलेचं गुणिले, भागिलेचं गुणिले, राईट साईडला डिव्हिजन, लेफ्ट साईडला मल्टिप्लिकेशन. मग आता काय काय 0 0 कट होते, मारून टाका. हा 0 या 0ला कट,
हा झिरो या झिरोला कट, किती राहिले बघा सर. आता काय काय शिल्लक राहिले, 2 इंटू, समजते का बघा सर, हे 2 इंटू 54 डिवायडेड बाय 6 इंटू 6 इज इक्वल टू AB. बघा सर, आणि उत्तर काय काय, 6 9 54 भाग जातोय सर, 6 1 जा 6, 6 9 जा 54, कळले सर. आणि एक भाग जातोय सर, 2 1 जा 2, 2 3 जा 6, कळले का बा सर. किती शिल्लक राहिले, 9/3 इज इक्वल टू AB. मग आता डिवाइड करा 3 नी, 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9, म्हणजे 3 इज इक्वल टू AB सर. हे कळते का बघा सर, 3 इज इक्वल टू AB. किती आले बघा सर, 3 इज इक्वल टू AB. यातलं अवघड काय आहे मुलांनो, हे अवघड आहे. 54 सेकंड्स म्हणजे 54 डिवायडेड बाय 60 इंटू 60 आवर्स. सेकंदाचे मिनिट करताना 60 ने भागा, मिनिटचे आवर करताना पुन्हा 60 ने भागा. भागा म्हणजे डिव्हाइड करा, 60 ने डिव्हाइड केलं, पुन्हा 60 ने डिव्हाइड केलं, हे लक्षात घ्या. आता ह्याला 1 टिंब 2 टिंब झालं, हे असं 1 टिंब 2 टिंब घेतलं आणि AB ची व्हॅल्यू काढलेली आहे, ही AB. मग आता AB ची व्हॅल्यू घाला, इथं आली 3, ही AB ची व्हॅल्यू 3 भागिले 3 चे गुणिले 3. बघा सर, भागे 3 काढली AB ची व्हॅल्यू, भागिले 3 चे गुणिले 3, 0.342 इंटू 3 इज इक्वल टू X. मल्टीप्लाय करा, 3 2 जा 6, 3 चौक 12 2 हाच्याला 1, 3 त्रिक 9 1 10. काय चुकलं का बघा सर. किती घरं सोडायची, 3 घरं सोडून पॉइंट द्या, 3 घरं सोडून पॉइंट द्या. 1.026 इज इक्वल टू X. काय शंका आहे का बघा सर, हे झालं X बरोबर. आणि हे किलोमीटर सर, डिस्टन्स किती आहे सांगा सर, किलोमीटर. हे X म्हणजे उंची आहे, किलोमीटर. किलोमीटरचं मीटर जर करायचं असेल, किलोमीटरचं मीटर जर करायचं असेल लक्षात घ्या, तर त्याला 1000 नी गुणावं लागतं. मग तुम्हाला असं किलोमीटर ठेवलात तर चालेल, मीटर केलात तरी चालेल. मग हाईट विचारली सर, देअरफॉर रिक्वायर्ड हाईट HEIGHT. लक्षात घ्या, हाईट किती हाईटवर तो प्लेन असेल, तर तो असेल X हाईटवर, म्हणजे सर 1.026 किलोमीटर. 1 किलोमीटर अंतरावर, 1 किलोमीटर उंचीवर विमान असेल. समजा तुम्हाला किलोमीटर नको, मीटरमध्ये पाहिजे असेल, तर त्याला काय करायचं सांगा सर, 1000 नी गुणायचं. काय करायचं सांगा सर, 1000 नी गुणायचं. किलोमीटरचं मीटर करताना 1000 नी गुणायचं. 1.026 इंटू 1000 इतके मीटर पाहिजे असेल तर तुम्हाला मीटरमध्ये, नाही एवढं उत्तर बस. मग आता हा गुणाकार करताना कसा करायचा, पॉईंट नाही असं समजा, 10 26 आणि हे 3 शून्य टाका, 1 2 3 इतके मीटर. आता पॉईंट कसा द्यायचा, तर 3 घरं सोडून पॉईंट. पहा मुलांनो, पॉईंटच्या पुढे 3 घरं आहेत, ही उजवीकडनं 3 घरं सोडा आणि हा पॉईंट द्या. म्हणजे किती झालं बघा सर. पहा मुलांनो, हाईट इज इक्वल टू X इज इक्वल टू 1.026 किलोमीटर. हे उत्तर बरोबरच आहे, पण समजा तुम्हाला मीटरमध्ये मागितलं असेल तर तुम्हाला हे करता येते. मीटरमध्ये कसं करायचं सांगा, किलोमीटरचं मीटर करताना 1.026 इंटू 1000. लक्षात घ्या, मीटर. किलोमीटरचं मीटर करताना 1000 नी गुणायचं, किलोमीटरचं मीटर करताना 1000 नी मल्टिप्लाय करायचं. मग या ठिकाणी लक्षात घ्या, पॉईंट काढण्याचा नियम वापरा. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत, 3, 1 2 3, एकावर 3 शून्य द्या आणि लक्षात घ्या वरती आलं 10 to 6 इंटू 1000 आहेतच इतके मीटर. 1000 ला 1000 कॅन्सल, उत्तर आले 1026 मीटर. कळलंय का बघा सर, हे त्याचं उत्तर. किलोमीटरचं मीटर करताना 1000 नी गुणायचं. कळलं सर, 1000 नी मल्टिप्लाय करायचं. ओके सर, आता वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये फक्त 2 एक्झाम्पल्स राहिली, ती संपल्यानंतर ट्रिगोनोमेट्रीचा आपला वर्ड प्रॉब्लेम्स शाब्दिक प्रश्न संपेल.